इंस्टाग्राम अल्गोरिदम बाकीच्या गोष्टींना लोकांपर्यंत पोहोचवते, पण या पडलेल्या वास्तूंना जपण्यासाठी का लोकांपर्यंत पोहोचवत नाही? तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 19व्या भागामध्ये आज मी आलो 163 किलोमीटरचा प्रवास करून किल्ले सुधागडावर. हो, तोच सुधागड ज्याला स्वराज्याची राजधानी बनवण्याचा विचार महाराजांनी केला होता असे म्हणले जाते. रात्री 9 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर ट्रेक करायला सुरुवात केली. तर आत्ता गडावरती चढायला सुरुवात केली आहे आणि पाऊस होऊन गेला आहे. तर त्या पावसात आपल्याला खेकडे पण पाहायला भेटतात आणि आता वरती आपण चढायला सुरुवात केली आहे आणि आज पण आपण एकटेच. रात्र खूप झालेली आहे आणि आता मी वरती चाललोय. आता जवळजवळ किती वेळ लागेल मला पण नाही माहिती सुधागडावर जायला. नंतर 1 तासाचा ट्रेक करत वरती पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रपूजन करून पाण्याचे टाके स्वच्छ करण्यासाठी घेतले, ज्यात आम्ही 2 पाण्याच्या टाक्या साफ करण्याचा प्रयत्न करणार होतो. या सह्याद्रीत ह्या गडकोटांवर कोरलेल्या या पाण्याच्या टाक्या त्या काळामध्ये कशा कोरल्या असतील हे तर नाही माहीत, पण अजूनही या गडकोटांवर येणाऱ्या प्रत्येकाची तहान भागवण्याची क्षमता या पाण्याच्या टाक्या ठेवत होत्या. इथे येणाऱ्या पावसामुळे आमच्यासाठी एक चॅलेंज असेही होते, ज्यात या टाकीमध्ये वरतून येणाऱ्या पाण्याबरोबर मातीला कसे बाजूला करता येईल याचा विचार करत दुसरीकडे पाण्याचा आउटलेट तयार करण्याचा प्रयत्न चालू होता. या टाकीमधला शेवटी संपूर्ण गाळ काढून आणि हे काम 3 तास करत या गडावरच्या पाण्याच्या टाकीला पूर्ण स्वच्छ करून मी इथे असलेल्या भोराई मातेचे दर्शन घेऊन त्या समोर असलेल्या स्मृतिशिळा आणि सतीशिळा पाहत हा गड किती इतिहास स्वतःमध्ये समाविष्ट करून बसला याची जाणीव करून देत होता. या गडावर असलेले शिवमंदिर, हनुमानाची शिल्प, गडावर असलेला हुबेहूब रायगड सारखा दिसणारा महादरवाजा, इथे असलेली चोरवाट आणि भक्कम असलेली तटबंदी, इथली प्रत्येक गोष्ट या गडाची बळकटता दाखवत होती. आज हे संवर्धन करून मला या संपूर्ण गडाला पाहता आले नसले तरी पुढच्या वेळी तुला पाहण्यासाठी परत नक्की येईल असे सुधागडला बोलून या 20 गड संवर्धन सिरीजच्या शेवटच्या भागासाठी मी पुढे निघालो.